नमस्कार मित्रांनो, जमीन नाहीये तरी दुग्ध व्यवसाय करायचा आहे, काही हरकत नाही. आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे. आजच्या राईडमध्ये आपण आलो एका अशा शेतकऱ्याकडे जे रोज 350 लिटर दूध बिना जमिनीचं म्हणजे फक्त 20 गुंठे जमिनीमध्ये उत्पादन करतात आणि डेअरीला टाकतात. चला भेटूया. नमस्कार. नमस्कार. तुमचा गोठा बघायला आलोय आज. किती गाई आहेत तुमच्याकडे सध्या? 23 गाई आहेत. दाखवता? हो. बापरे. सुरुवात किती गायींनी केली होती? एकच गायीनी? हो. ओके. आणि त्या किती वर्षापूर्वी? ती 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी. आणि किती जमीन आहे तुमच्याकडे? खरं 10 गुंठे. 10? टोटल 20 गुंठे 2 भावांमध्ये? 2 भावामध्ये. बापरे. आणि मग एवढ्या कमी जमीन नसताना गोपालन सुरू करण्याचा निर्णय का घेतला? असं तरी आपण रोज मंजुरी कामाला जात होतो दुसरीकडे. मग असं एक गाय घेतली. ती गाय 1-1.5 लिटर दूध देत होती त्या टायमाला. ओके. पण मग ती काय झालं, मग असं दूध डेअरीला नेऊन टाकायला लागलं वर्ग 1-1.5 लिटर. मग ते काय झालं, तिचं 700 रुपये असा आम्हाला पगार यायला लागला. एका लिटरचा त्या टायमाला भाव होता 42-44 रुपये. ओके. मग ते 700 रुपये यायला लागले तर आम्हाला वाटलं काय आपला बाजार दाखवायला लागला एका गाईवर. मग तिला एक जोडी आणल्यानंतर मग ते असं वाढत मग ते आम्हाला ती गुढीत लागून गेली. मग एक दिवस आम्ही रोज मंजुरीत कमी करून टाकली. आता नुसत्या गावड्या गेल्या. मग त्या गावड्यामध्ये काय झालं, आम्हाला भरपूर पैसा दिसायला लागला, आबाद बी राहायला लागलो. कारण की हे उद्योग सकाळचा आहे. सकाळच्या नंतर मग काय 11 वाजता उद्योग करायचा. 11 वाजल्यापासून निवांत होत लगेच. डायरेक्ट 4:30 वाजल्यापासून सुरुवात. 4:30 वाजल्यापासून 8-8:30 लोक फायनल होऊन जातं लगेच आबाद. त्याच्यावर म्हणजे त्यात लगेच म्हणजे जास्तच गोडी वाटली त्याच्यामध्ये. पण मग एवढ्या गाई घ्यायला पैसे कुठून उभे केले? म्हणजे कर्ज घेतलं काय? पैसे कर्ज आम्ही काय केलं, पहिले 1-2 गाई होत्या. नंतर एक HDFCचं लोन ते अण्णासाहेब पाटील महामंडळ म्हणून असं गावातल्या केलं. त्याचबरोबर सहज होतं की नाही होतं ते काही सांगता येणार नव्हतं. म्हणलं फाईल टाकून देऊ. ती फाईल टाकून दिली त्याच्या बरोबर. तर ती लगेच मार्गी लागली तिथं. मग ते भेटल्यामुळं मग जास्त उजुकच हे झालं. ओके. आणि आजच्या घडीला एका चांगल्या दुभत्या गायीची सरासरी किंमत काय तुमच्याकडच्या? दुभत्या गायीची किंमत 1,05,000 10,000. 1,05,000. म्हणजे आता साधारण 23 लाख रुपये तरी तुमच्या याच्यात नाही, इतके नाही होणार. पण याच्यातले कमीत कमी 15 गावड्या असे आहे की ते लाखाच्या पुढे ओके. लाख रुपयाला आहे समजा. ओके. आणि बाकीच्या ज्या गावड्या आहेत समजा 7-8 गावड्या थोड्या कमी पैशाच्या आहे ना. म्हणजे आता 350 लिटर जे दूध येते आपलं, त्याच्यामध्ये साधारण ऍव्हरेज म्हणजे सगळ्यात जास्त दुधाची गाय कुठली आणि सगळ्यात कमी कुठली म्हणजे किती देते? किती देते ते 16 लिटर पर्यंत देते एका टायमाला. एका टायमाला 16 लिटर. हे सगळ्या गायींचं नाही ना, सगळ्या काहीच नाही. याच्यात काही गावड्या 16 लिटरच्या आहे. काही गावड्या सरासरी दोन्ही टायमाला 15 देते समजा. 8 एका टायमाला असं. ओके. काही पाठ्या याच्यात काही बंद आहे, काही चालू आहे, काही गाभण आहे, काही खाली आहे असं. आणि मग तुम्ही हे सगळ्या HF दिसतात ना? सगळ्या HF आहेत ना? पुरे HF. ओके. मग हीच जात का निवडली? म्हणजे ह्या गावड्याला काय, जसं गावड्या बी चांगल्या राहत्या, दुधाला व्यवस्थित आहे, जसं बसारच चांगलं आहे त्याच्यावर. ओके. ही तुमची टॉपची गाय का? नाही ना, टॉपच्या अशा गावड्या 5 आहे टॉपच्या आपल्या. अशा 5 आहेत म्हणजे 32 लिटर दूध देणार आहे. ओके. आता सगळ्या आणि हे प्युअर मध्ये आहेत? क्रॉस मध्ये पण तुमच्याकडे? आता दूध डेअरीला देता का? ओके. आणि काय रेट मिळतो साधारण? साधारण पडतो 40 रुपये 20 पैशाचा रेट पडतो. 40-41. फॅट वर आहे ना? म्हणजे समजा फॅट एसएमएफ काय लागतं? मला वाटतं हे काय लगेच हे बाबा ऍप आहे ना तुमच्याकडे? तर ते म्हणजे लोकांना असं नको मग ते तोंडाने सांगितल्याबरोबर घेतलेलं ते चांगलं. हे बघा, गजानन घोडके काल 17 मेचं होतं. तर फॅट 4 लागलंय, SNF 8.4 आणि 161 लिटर एका वेळेचं दूध आहे ना? 161 दूध आणि 40 रुपये 20 पैशाचं मिळालं. हे सकाळचं दूध आहे, फॅट 4, SNF 8.4, 164 लिटर. आणि संध्याकाळचं दूध आहे, फॅट 4 तेच 8.4 आणि 159 लिटर. म्हणजे दोन्ही मिळून 320 लिटर तरी दूध आहे. फॅमिली ह्याच्यात सहभागी आहे ना? मुलगा 7वीत आहे. आणि आता मी सगळं काम करताना बघितलं. ह्या कुठला सीपीचा चारा आहे का आपला? खुराकेवरचा सीपीचा खुराक, प्लॅटिनम 975. ह्याचा रिझल्ट छान आहे एकदम चांगला आहे. ओके. दाखवू शकता? ओके. हे तुमच्याकडे पोहोच येतं ना? हो, पोहोच. ओके. आणि चारा मक्काची कुट्टी. चला बघूया. साधारण किती चारा आपण साठवून ठेवता? जवळपास 35 ट्रॅक्टर. 35 ट्रॅक्टर. आणि ह्याचा साधारण खर्च काय असतो? साधारण खर्च 16,000 रुपये ट्रॅक्टर पडतो. 16,000 रुपये ट्रॅक्टर पडतो. म्हणजे एका गाईला लिटर मागे किंवा एका गाईचा खर्च काय रोजचा?
खुराक आणि चारा मिळून एक असतील पहा तुम्ही लावा आता 6 किलो खाद्य देणं पडतं 6 दोन्ही किलो खाद्य. हा, आणि हे ते आपल्याला 30 रुपयाने पडते ना. हो. 30 रुपयाने. हा. हा, 180 रुपये हा. खाद्याचे झाले. खाद्य जाते हे धरा तुम्ही 20 किलोचे किती पैसे लागते ते पहा 25 किलो धरा गाईला 25 ते 30 किलो खाद्य धरा. हा, सगळा चारा विकतच असणार ना. पुरा पुरा एकच. ओके. आणि महिन्याला मग चाऱ्यावर काय खर्च होतो? महिन्याला समजा 75,000 रुपये हे जाते. 90,000 रुपये समजा हे खर्च आहे हा. सुग्रासचा. हा. आणि समजा 3 15 तरी 50,000 रुपये खर्च मुरगाचा. ओके. आणि ह्याच्यामध्ये आणि हिरवा सुका चारा काही वेगळा नाही, देता? काहीच नाही काहीच नाही देत? काहीच नाही म्हणजे भूस वगैरे काहीच नाही. काहीच नाही देत. ओके. ते जे बी द्यायचं असेल ते बरसादीमध्ये आता या दिवसात काहीच नाही देत. ओके. आणि मग एवढा चारा साठवायला किती जागा लागते? एवढी पूर्ण 10 गुंठ्यात होऊन जातं? हा 10 गुंठ्यात होऊन जातं. ओके. आणि पावसाळ्यात काही वेगळं व्यवस्थापन करायला लागतं? नाही वेगळं काहीच नाही हेच कारण. उन्हाळ्यात रेट वाढतो आणि पावसाळ्यानंतर कमी असेल ना थोडा हा चाऱ्याचा? थोडा भाव कमी झाला तर कमी होतं. नाही मग खाद्य एकच असल्यावर गाईला खाद्यात जर चेंज नाही केलं तुम्ही त्यात बदल होत नाही काही. हो. मग दूध बी भक्कम देते गावड्या मक्काची कुट्टी असल्यामुळे. हो. गावठी आणि मका दुधाहून कमी होत नाही. पूर्ण मुरगाचं पूर्ण मक्या सकट असतं ना? हा पुरा मक्का मग दुधातली मका. दुधातली मक्का. दोनच गुंठे जागेमध्ये इतका हो. सुटसुटीत आणि छान गोठा बसवलाय तुम्ही. हो. हे काय आपला शेततलावाचं कागद आहे ना? शेततळाचं कापड आहे. ओके. आणि ह्याला बघा तुम्ही बार वापरलेत, हो. म्हणजे खर्च बचत झालेली आहे. पाईप आणि मध्ये बार झाले हो ना. हा. आणि गव्हाणी सगळ्या आपल्या कापलेल्या हा लोखंडी पाईपाचे लोखंडी पाईपातून आणि त्यामध्ये आपण ड्रम टाकला. हो. आणि आता सिमेंटच्या गव्हाणी करताय वाटतं हो ना? सिमेंटच्या गव्हाणी सांगितलं आज येणार लगेच. मग एका गाईला साधारण किती जागा आपण दिलेली आहे? 4 फूट. 4 फूट. हो. 4 फुटामध्ये. आणि पाणी व्यवस्थापन कसं येते? पाणी व्यवस्था हाऊस भरून घेतो आणि त्या जागेवरच पाणी पाहिजे आम्ही. वीज, पाणी, साफसफाई इतर सगळ्यांचा काय खर्च येतो साधारण? का वीज नाहीच आहे? वीज आहे ती फुकटच आहे आम्हाला काय. आणि दुधाचं सगळं जनरेटरवर होतं? जनरेटरवर. ओके. दुधाचं तर आपण उत्पादन पाहिलं. यामध्ये शेण आणि गोमूत्राचं पण होत असेल ना? शेण गोमूत्राचं नाही भेटत इकडे काही कारण की गोमूत्र आपण धरीत नाही. हा. पण शेणाचं 2-2.5 लाख रुपये बनते वर्षाचे. ओके. आणि इथे उकंड्यावरच हा उकंड्यावरच म्हणजे इथून लगे रोडवर येते ते कवा चालूच राहत जावं लागेल तेव्हा येते आपली घेऊन जाते. आपल्याला आपण बाहेरच चिकना पडताना आपल्याला काही गरजच नाही त्याच्यावर. ओके. आणि उन्हाळ्यात ह्यांना त्रास होतो का याच्या गाईंना? नाही नाही. नाही म्हणजे लोक म्हणतात त्रास त्याला नाही. फॉगर लावा, हे नाही, लावा, नाही, थंड नाही, करा, नाही, काहीच करायला लागत काहीच नाही. नाही. काय मुळे ते करणं पडत असेल. हा. पण आपली ते काय चौकून ओपन हो, आहे. पलीकडे काहीच नाहीये. हो. मोकळी हवा खेळती ना हो. त्याच्यामुळे त्याला असं काही हेच जाणत नाही. ओके. पावसाळ्यामध्ये काही आजार काहीच नाही आज काहीच काहीच नाही आला. म्हणजे गायींवर आजाराचा आणि खर्च एवढा काय तेवढा होतो? ते काय होतं तुम्हाला सांगतो ते जनावराला काही खाद्यात बदल जर काही झाला हो. बुरशीचं गेलं समजा हो, हो, एखादी हो. एवढी तेवढी जर ताप कधी आली ना आपलं जर लक्ष कधी असलं तर गायीचं लक्षण ताबडतोब कळून येतं. गायीन थोडाफार कमी चारा खाणं हे जर काही झालं का तर गोळ्या मेडिकलवर ऍडजस्ट होतं. ते जर लईच जर वर जर झालं तर डॉक्टरला बोलायला पडतं. आणि ताबडतोब काही डॉक्टरला होत नाही दाखिलं तर तुम्हाला लगेच अडचणच नाही येत त्या कामात. ओके. म्हणजे विदेशी गायी आजारी पडण्याचं प्रमाण जास्त आहे वगैरे असं काही तुम्हाला अनुभव नाही आला? नाही नाही. आणि ताप वगैरेच्या गोळ्या तुम्ही स्वतः करून टाकता हा आपल्या? हा आणि असं ताप किती वेळा असं काही नाही? तसं काही नाही ना. म्हणजे साधारण या महिन्यात जास्त त्रास होतो किंवा वर्षातल्या या नाही काळात? नाही नाही असं काहीच नाही तसं काहीच नाही. ओके. तसं काहीच नाही. आता याच्या परत आता जास्त कठीण दिवस तर नाहीच कोणता. कुठला मे आता उन्हाळ्यापेक्षा? हे जो महिना चालू आहे का मे. हा. ह्या महिन्यात इतकी तकलीफ जनावराला कोणत्याच महिन्यात नाही. आज जर तकलीफ नाही द्यायला मग याच्यानंतर कोणती तकलीफ होणार नाही. हो. आणि आणि पावसाळ्यात तर त्याला पाऊस पाणी लागत छटत राहत नाही. ते सारं बंदिस्त राहते ना. हो. त्याच्यामुळे त्याला दुसरा आजार काही भासतच नाही. त्याला आजार फक्त कोणता बायचानस समजा ते कधी कधी सड दबणं, हा. मस्टडीज होतो ना? मस्टडीज होतो एक अर्धे बार. तर ते मस्टडीजचं इतकं सोपं पर्याय तर त्यातून लई सहज निघत माणूस. पण ते ताबडतोब जर लक्ष कधी आलं काय पहिली उपाय नुसती करता गायीची मस्त? कास सुजती. हो. कास सुजली का तुम्ही भले डॉक्टरला बोला किंवा नका बोलवा. ते आम्हाला पहिल्यांदा डॉक्टरला बोलतो आम्ही. हो. आता ते काय झालं आम्हाला ती माहिती होऊन गेली. डॉक्टर काय देते डॉक्टर आल्यानंतर इंजेक्शन देते. मग आपल्याला इंजेक्शन बी तेच सोडायला सांगितले. हो. गोळ्या द्यायला सांगितले. मग त्या गोळ्याच मी घरी आणून ठेवले. इंजेक्शन घरीच आणून ठेवले. ते रात्रीच्या एका गाईला मस्टडी झाली होती. तिला लगेच ते इंजेक्शन सोडून दिलं. गोळ्या देऊन टाकल्या. ती लगेच सकाळच्यालाच क्लिअर झाली. म्हणजे काही त्याच्यावर हेच बाधाच नाही झाला. काही प्रॉब्लेमच नाही. जर सकाळी जर रात्री जर नसती कधी पाहिली तर सकाळी तिच्या गिरसा बनल्या असत्या, जाम झाली असती. मग ताप आला असता तिला. मग डॉक्टरला शिवाय पर्याय नव्हता. आणि गाईला 4-8 दिवस लागले असते जर ठिकाणी यायला. हो. आता या ज्या आपल्या 23 गायी आहेत त्यातल्या म्हणजे कोरड्या किती आहे म्हणजे आटलेल्या आणि दुधावर किती असतात? दुधावर 5 गाई आटेल समजा. 5 गायी आटलेल्या. हा. आणि त्यांना किती म्हणजे गाभण करायला काय वापरता? AI करता का? म्हणजे डॉक्टर कडून नाही सोडून नाही वळू आहे ना. वळू आहे आपल्याकडे? हा. ओके. तो पण बघूया आपण नंतर.
म्हणजे वळूनच आपलं चालू आहे. हो. मग कालवडी घरच्याच आहेत का कुठल्या? नाही अजून कारोडी नाही आलं. सांभाळायला ते पुरत नाही आपल्याला, काऊन की आपल्याकडे पुरं इकडचं खाद्य आहे. ओके. त्याच्यामुळे आपण काय करतो, कारोडी हे इकून टाकीतो आणि डायरेक्ट गाई घेतो दुधावरच्या. दरवेळेला कालवडी विकून नवीन दुधाचे काही घ्यायचे. हा ओके असं म्हणजे आता लोक करीत आलो आपण, आता लोक आपण काही सांभाळले. ओके. वळू बघायचा. हा बघा ना. हा गोरा का? हा हा बरं. हा 2 दाताचा हा 2 विकत आणलाय. विकत आणलं मग आता तुम्ही सगळं AI करतच नाही, नाही सगळ्या गाईला ह्यानीच लावतो. येणेच. ओके. आपल्या घरची माणसं सगळी काम करतात ना आपल्याकडे? हो येत बाहेरचं कोणीच कामगार नाही, नाही? बाहेरचं कोणी सगळ्यांना भेटता येईल? हो. बाहेरचे कोणीच कामाला नाहीत आणि कोणीच तुम्ही नाही सगळे मिळून इथे काम आम्ही करता एवढा ना? परिवार एवढं पुरं हँडल करून घेतो. ओके. याच्यामध्ये कोणाचं काय काय काम आहे? आम्ही 2 जण वैरण टाकतो. हो, तुम्ही आणि वहिनी मिळून हा हा. आणि हे 2 पोर सकाळी शेण येईन तर सर फेकून देते. सगळं काम करतात. दीदी लगेच त्याला आम्ही वैरण टाकले का दीदी लगेच खुराक टाकून देते त्याला. ओके, खुराक टाकून देतात. हो ओके. आणि दूध काढतात का मुलं चट सरेच. पूर्ण? हो मग तुम्ही समजा एखाद दिवस सुट्टी घ्यायची झाली तर तर पोरं सगळं काहीच सांभाळून अडचण नाही, पोरं सरपवून घेते. पण या व्यवसायामध्ये सुट्टी मिळते का? नाही नाही सुट्टी घ्यायचीच नाही ना, पण मग बायचाना चक्कनभर नसलं असलं हा. घंटा 2 घंटे काही मागं पुढं झालं. हो. हो, पण दुधाचा व्यवसाय म्हणलं की कायमचं अडकायचं आहे ना? हो म्हणजे कोणाच्या लग्नाला जायचं नाही, नाही कोणाच्या याला जायचं नाही. लग्नाला गेलं तरी दुधात ठेपेलो घरी यायचं, इळभर काही पाहायचं काम नाही आम्हाला. ओके. फक्त दुधाच्या वेळेस आम्ही दोघं लागत. म्हणजे ह्याच्यातून कष्ट खूप आहेत, पैसे मिळतात, पण आपल्याकडून म्हणजे फिरणं होत नाही. नाही फिरणं एका जागेचं आहे. एका जागी. ओके. मग याच्यामध्ये सगळ्यात असं कुठली गोष्ट आहे जी वाटते की लोकांनी तुम्हाला घाबरवलं होतं सुरुवातीला, की हे असं होतं ते ते होतं? सुरुवातीला असं होतं, ज्या टायमाला गाई गेलत्या गावून हो. तेव्हा 2-4च गाई होत्या. हो. तेव्हा ते म्हणलं 4 रुपये इतक्या गावड्या केल्या आणि याला काय खाऊ घालशील, हो. याला काय खाऊ घालशील म्हणे. मग आता म्हणलं आता ते पाहू नंतर काय काय होईल ते. तर पहिल्या आपल्याला म्हणजे वाटत नव्हतं की असं काही होईना नाही, असं काही करू आपण म्हणून. म्हणजे लोकांना हे वाटत नव्हतं की जमीन नसताना तुम्ही ह्यांना हा. पाळू शकाल, पाळू शकाल. पण आता तुम्ही सगळ्यांना खोटे ठरवलेलं आहे. खोटं ठरलं म्हणजे आता इतक्या गावड्या झाल्या का गावातच, समजा गावड्यात आपल्या नंतर झाले, हो. म्हणजे डेरच 2-3 झाले की आम्हाला. मग आता आज जर पुन्हा सुरुवात करायची असेल तर अशा कुठल्या गोष्टी आहेत तुम्ही करायच्या नाही ठरवाल? म्हणजे काय चुका झाल्यात अशा थोड्या असं काही झालंय का? नाही काही चुकात नाही झाल्या आमच्या. आम्ही जसं सुरुवात केली का तसं आम्हाला म्हणजे एक याच्यातून चांगलंच घडत गेलं, त्याच्यावर आम्हाला त्याचं काही येत नाही झालं. म्हणजे नवीन माणसाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही सगळ्यात मोठा काय सल्ला द्याल? काय सल्ला त्याला, पहिलं सुरुवातीला बाबा असेच थोडी मेहनत आहे याच्यात, याचं परेशानी आहे थोडी, हो. काऊन की त्याला थोडा दम धरून काम करणं पडतं. हो. काऊन की याच्यात काय होतं, कधी कधी थोड्या टायमाला सुरुवातीला जर हान नुकसान बी झाले तर थोडं दम धरावं लागतं त्याच्यात. म्हणजे नुकसान झालं तरी हटायचं नाही, नाही म्हणजे मागे हटायचं नाही. ओके. ते नुकसान झाल्यावर कधी आणि घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून हे आहे. हा घरच्यामुळेच झालं जास्त कारभार. ओके. नवीन काऊन शेतकरी की एका जणाचं कामच नाही याच्यात, ज्याचा परिवार जर घरचा करणारा असेल त्याच्यासारखे धंदा आहे. म्हणजे लेबर लावून करण्याचा धंदा नाही. नाही नाही लेबर लावून नाही काम करणार. ते कधी कधी काय होतं, सालदार बी तुला होता, सालदार आहे ना ते काम करीत नव्हतं, सगळं मुलांनाच करायला लागत होतं, आम्ही नसते असं. ओके. त्यामुळे आपल्या घरचा सालदार काढून टाकला आणि 1 वर्षापासून पूर्ण घरी करतो. पूर्ण घरी करता. तुमच्या डेअरीचे चेअरमन पण आलेले राईट? तुमचं सगळं दुधाचं कलेक्शन हेच करतात. तुमचा कसा अनुभव आहे ह्याचा? आणि यांनी जे व्यवसाय सुरू केला हा अति झिरोतून केलेला आहे, कारण यांच्याकडे गाई शेती वगैरे काहीच नाही. आता यांनी सुरुवात केली अशी की एक गायीपासून केली. त्याच्यानंतर यांनी सगळं, त्यांच्याकडे पैसा नव्हता, यांनी सगळं आर्थिक भांडवल संपूर्ण बाहेरून तयार केलेलं. समजा लोकांकडून व्याजाने घेणे हे, तर मग त्यांनी आर्थिक मदत घेऊन आज त्यांनी डायरेक्ट 200 लिटर जवळ दूध टाकते एका वेळेस. दिवसाचं 400 लिटर जवळ जाते. त्यांचं अजून याच्यात अशी प्रोसेसिंग, समजा त्यांना समोर असं बनवायचं आहे का यांना कमीत कमी 300 लिटर दूध तयार करायचं आहे एका वेळेला. त्याच्यासाठी त्यांचं संपूर्ण सेटअप चालू आहे. आता ते थोडी दम्मादम्मानी चालू आहे त्यांचं. ओके. तुम्ही आता बऱ्याच ठिकाणून कलेक्शन करता. एक तुणी गावातून तुम्ही साधारण किती कलेक्शन करता आता एक तुनीतून माझं साधारण कलेक्शन 2,500 लिटर. 2,500 लिटर आहे. मग तुमचा आता प्रोसेसिंग वगैरेचा प्लॅन असेलच? हो. नेक्स्ट चालू येतो प्लॅन का आपला इथं BMC एक तुनीमध्येच BMC तयार करायची. या गावाला दुधाचं गाव म्हणून करायचंय का काय तुमच्यामुळे? आमच्यामुळे सारे मग तुमचा आदर्श घेऊनच हे चालू आहे ना सगळं? आता यांच्या आदर्शमुळं गावातील भरपूर लोक होते ज्यांनी पहिल्या गाय घेऊन विकलेल्या आहे, पण यांचं बघून बरेचसे जण असे करू राहिले की यांचं जे दिसतंय त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांनी दूध वाढवलेलं आणि अजून वाढणारच. असाच आदर्श सगळ्यांसमोर आला पाहिजे. खूप छान आणि प्रेरणा दिला हा व्हिडिओ खूप लोकांना. तुमचा नंबर देऊ शकाल का? म्हणजे ज्या लोकांना अशा समस्या किंवा काही विचारायचे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, सांगा ना. 82 62 86 38 81. खूप धन्यवाद.